नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 5 ने वाहन चोरी करने पर एक बड़े गिरोह का पर्दाफाश किया। पुलिस ने 62 चोरी की गाड़ियां बरामद की, जिनकी कुल कीमत 20,45,000 रुपए की आंकी गई है। इस गिरोह के 5 सदस्यों को गिरफ्तार कर लिया गया है। नागपुर पुलिस ने वाहन चोरी करने वाले बड़े गिरोह को बेनकाब किया है। पिछले 7 महीनों से यह गिरोह नागपुर और आसपास के जिलों में सक्रिय था। मास्टर चाबी का इस्तेमाल कर ये शातिर चोर पार्किंग में खड़ी 2 पहिया गाड़ियां चुरा लेते थे और फिर उन्हें फर्जी कागजात के साथ बेच देते थे। पुलिस की गुप्त सूचना और सीसीटीवी फुटेज की मदद से 5 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। इसके पास से 62 चोरी की गाड़ियां, 4 मोबाइल और मास्टर चाबी समेत कुल 20.45 लाख रुपए का सामान जब्त कर लिया गया है। इस गिरोह का नेटवर्क नागपुर, भंडारा, गोंदिया और मध्य प्रदेश के बालाघाट तक फैला हुआ है। पुलिस ने अब तक 38 मामलों का खुलासा कर लिया है, जबकि 24 और मामलों की जांच शुरू है। इस पूरी कार्यवाही को नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल और उनकी टीम ने अंजाम दिया। पुलिस की इस बड़ी कामयाबी से शहर में लगातार हो रही वाहन चोरी की घटनाओं पर लगाम लगने की उम्मीद है। वाहन चोरीच्या घटना त्या सातत्याने वाढत्या प्रमाणात दिसून येत होत्या आणि त्याच्या अनुषंगाने टाईम, प्लेस आणि व्हेकल टाईप याचं ॲनालिसिस सातत्याने आम्ही क्राईम ब्रांचच्या वेगवेगळ्या युनिटमधून ते करत होतो। ते करत असताना तांत्रिक तपास, शहरामध्ये उपलब्ध असणारे CCTVचे फुटेज आणि हॉटस्पॉट जे आहेत त्याचं देखील ॲनालिसिस करण्यात आलं होतं। त्यावरून आम्हाला असं लक्षात आलं की मेट्रो स्टेशन असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, काही हॉस्पिटल असतील, महिन्याच्या 1 ते 10 तारखेच्या दरम्यान असणारे बँक्स असतील, या ठिकाणावरून वाहनांचं चोरीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे। त्या अनुषंगाने काही गुन्हे दाखल झाले होते शहरामध्ये। त्याच्यामध्ये यशोधरानगरमध्ये CR नंबर 851/25 प्रज्वल जयचंद्र भीमटे यांनी एक गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा तपास युनिट 5ची टीम आमची करत होती। हा तपास करत असताना युनिट 5च्या टीमनी जवळपास 200 CCTV फुटेज चेक केले आणि 200 CCTV फुटेज चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काही ठिकाणी फुटेजमध्ये एक विशिष्ट पोशाख असणारा व्यक्ती, विशिष्ट अंगकाठीचा व्यक्ती हा सगळ्या ठिकाणी जिथे जिथं या गाड्यांचे चोऱ्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी कॉमन दिसून येत आहे। त्याच्यावरून ह्यांचा एक कर्मचारी आमच्या युनिट 5चा टाकळकर नावाचा, त्यांनी ते फुटेज सगळीकडे प्राप्त करून घेऊन जे काही DB टीम असतील आणि त्याचे गोपनीय बातमीदार असतील त्या बातमीदारांना दाखवले आणि ह्या बातमीदारांनी कन्फर्म केलं की सदर व्यक्ती हा या ठिकाणी आता दिसून येत आहे, तात्काळ येऊन तुम्ही तो बघा, व्यक्ती व्हेरीफाय करा। त्यावरून टाकळकर आणि युनिट 5ची टीम तिथे गेली आणि त्यांनी तिथून आकाश किशोर खोब्रागडे नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यावर त्याची सखोल चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हाच व्यक्ती जो आहे की ज्यांनी जे फुटेज आम्हाला दिसले होते त्या फुटेजमधला व्यक्ती हाच आहे आणि त्यांनी काही वाहनं चोरी केलेली होती।